माझ्या मुला, माझ्या मुली, उठ, प्रकाशमान हो. तुझं प्रकाश आलं आहे असं प्रभू तुला सांगतो. सैतान अनेक प्रकारच्या अंधारात वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. फक्त प्रकाशानेच अंधारावर विजय मिळवता येतो. तो प्रकाश तुझ्या जवळ आला आहे. तुम्ही चांगली कृती केल्याने तुम्ही उजळून निघाल. तेथे प्रकाश निर्माण होईल, अंधार जाईल. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक शुभेच्छा. आपल्याला हा नवीन महिना दाखवणाऱ्या देवाचे आपल्याला आभार मानायला हवे. गेल्या 6 महिन्यांपासून देवाने आपल्याला अद्भुतपणे सांभाळले, सुरक्षित ठेवले, आशीर्वाद दिला आणि मार्गदर्शन केले आहे. नवीन दिवस पाहणे हे देवाची कृपा आहे. आपल्याला नवीन महिना दाखवला आहे. प्रभूंना धन्यवाद. या महिन्यासाठी देव माझ्यासाठी कोणते वचन ठेवले आहे याची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहात. देवाला तुमच्याशी बोलण्याची खूप इच्छा आहे. या महिन्यासाठी तुम्हाला कोणते वचन सांगावे आणि मी कशासाठी प्रार्थना करावी यासाठी मी प्रभूच्या सान्निध्यात सातत्याने प्रार्थना करत होतो. देवाने एक स्पष्ट वचन दिले आहे. प्रभूने एक स्पष्ट वचन दिले आहे. तेच घेऊन तो तुमच्याशी बोलू इच्छितो आणि तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. यशाया अध्याय 60 पहिला वचन. यशाया अध्याय 60 पहिले वचन. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. प्रभू तुमच्याकडे पाहून सांगतो आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, तू उठ आणि प्रकाशमान हो. तुझा प्रकाश आला आहे असे प्रभू तुम्हाला सांगतो आहे. हे देवाचे एक वचन आहे. देवाची एक आज्ञा आहे. तुम्ही हे देवाचा एक सल्ला म्हणूनही घेऊ शकता. पर देव तुम्हाला एक वचन देतो आहे. तुझा प्रकाश आला आहे. माझा प्रकाश मी तुला दिला आहे. तो एक आज्ञा देतो आहे. तू उठून प्रकाशमान व्हावास अशी. तुम्ही ह्या काली पहा. आप एका अंधाराने वेढलेल्या काळात आलो आहोत. हे यशायाचे दुसरे वचन आहे. अध्याय 7. पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे. निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे. अंधाराचे दिवस आहेत. लोकांवर अंधार पसरत आहे. जगावर अंधार पसरत आहे. अशा काळातच आपण आलो आहोत. या दिवसात कधीही नव्हते इतकी वाईट कृत्ये वाढत चालली आहेत. हे आपण पाहतो. भीतीदायक परिस्थिती सर्व देशांमध्ये दिसून येत आहेत. आतापर्यंत आपण कधीही ऐकले नाहीत अशी अन्याय, अत्याचार, वाईट गोष्टी आणि जगात शांततेत राहता येईल का अशी परिस्थिती आपण पाहत आहोत. भीतीची परिस्थिती सर्व लोकांमध्ये दिसून येते. मृत्यू, रक्तपात, युद्ध, दुष्काळ, साथीचे रोग. आज कोणती बातमी येईल काय? भीतीदायक गोष्ट घडेल का अशी एक चिंता प्रत्येक देशात आहे. कारण अशा प्रकारच्या अंधारलेल्या काळाबद्दल प्रकटीकरण 12:12 मध्ये देव काहीतरी सांगतात. सैतानाला माहित आहे की त्याच्याकडे थोडाच वेळ शिल्लक आहे, म्हणून तो प्रचंड रागाने तुमच्यात उतरला आहे. तो पृथ्वीवर उतरून खूप वाईट आणि दुष्ट गोष्टी करतो. त्याच्याकडे फक्त थोडाच वेळ उरला आहे. येशू लवकरच येणार आहे. ते आल्यावर सैतान नरकात बंदिस्त केला जाईल. म्हणून आता या जगात तो अजून काही काळ वाईट करू शकतो, पण त्याच्याकडे फारसा वेळ नाही हे त्याला माहीत आहे. म्हणूनच तो इतका क्रोधित आणि हिंसकपणे अशा गोष्टी करत आहे ज्यामुळे मानवजातीला सर्वात भयानक त्रास सहन करावा लागतो. जिथे पाहिलं तरी तो रक्तपात, मृत्यू आणि आपत्ती निर्माण करत आहे. भीती वाटावी अशी गोष्ट म्हणजे सैतान हा अंधाराचा मूळ स्रोत आहे आणि तो अंधार पसरवतो. अंधारात दुष्टतेमध्ये त्याच्याकडे एक प्रकारची शक्ती आहे जी तो जगतो.
तो अंधाराचा स्वामी आहे, म्हणूनच तोच अंधाराचा मुख्य कारण आहे. तुमच्या आयुष्यातही आज कदाचित काही अंधारमय गोष्ट त्यानेच आणली असेल. पाप म्हणजेच तो अंधार माणसांमध्ये आणतो आणि शांतता नष्ट करतो. रोग म्हणजेच तो अंधार आणतो आणि माणसांना त्रास देण्यासाठी त्यांची प्रतिकार शक्ती नष्ट करतो. भीती म्हणजेच एक अंधार आणतो आणि नेहमीच माणसांना भीतीच्या गुलामगिरीत टाकतो. अशा प्रकारे सैतान अनेक प्रकारच्या अंधाराच्या कृती करत असतो. मृत्यूचा अंधार, मृत्यूची भीती, अशा अंधाराच्या गोष्टी आपण सर्वत्र पाहतो. मग आपण या अंधारातून कसे बाहेर पडायचे? या अंधाराच्या कारवायांवर आपण कसे विजय मिळवायचा? त्याचे उत्तर म्हणजे प्रकाशाच्या सामर्थ्याने अंधारावर विजय मिळवता येतो. म्हणूनच येशू म्हणाले, या जगात मी असताना मी जगासाठी प्रकाश आहे, असे योहान 9:5 मध्ये येशू स्वतः म्हणाले. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. जेव्हा येशू प्रकाश घेऊन आले तेव्हा अंधारात आणि मृत्यूच्या छायेत बसलेले लोक मोठा प्रकाश पाहिले, असे लिहिले आहे. या वचनात अंधार म्हणजे अज्ञान, निराशा आणि पापाचे जीवन दर्शवले आहे. येशू आल्यावर त्यांनी लोकांना आशा, मार्गदर्शन आणि नवीन जीवन दिले. त्यामुळे लोकांनी तो महान प्रकाश अनुभवला आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले. येशूच्या आगमनामुळे लोकांच्या मनात नवा विश्वास आणि आनंद निर्माण झाला. कोणीतरी आपल्या शेतात मोठा पीक घेऊन आला आहे हे पाहून मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या आगमनामुळे अनेक लोकांनी आनंदाचा अनुभव घेतला. तो आनंद, तो प्रकाश तुम्हाला मिळाले आहे. जर तुम्ही येशूला भेटला असाल तर ते प्रकाश तुमच्यात आले आहे. त्याला स्वीकारताना ज्ञानाचा प्रकाश तुमच्यात आला आहे. त्यांना भेटल्यावर त्याचा प्रकाश आपल्यात येतो आणि आपले अंधारमय जीवन प्रकाशमय करतो. म्हणूनच प्रभूने आपल्याला प्रकाशमय केले आहे, जेणेकरून आपण सैतानाच्या अंधाराला स्वीकारू नये. मत्तय 5:14 वचन वाचताना प्रभू म्हणतो, तुम्ही जगासाठी प्रकाश आहात. जसं मी या जगात प्रकाश म्हणून आलो आणि अंधारात असणाऱ्या लोकांना प्रकाशाकडे नेलं, तसंच आज या अंधाराने भरलेल्या जगात तुम्ही प्रकाश आहात. म्हणूनच तुमचा प्रकाश उजळून निघायला हवा, असं प्रभू सांगतो. सर्वप्रथम तुमच्या आयुष्यातील अंधाराचे भाग बदलले पाहिजे. म्हणूनच प्रभूचा प्रकाश तुमच्यात येतो. कुठेतरी तरी काही भागात अंधार आहे. तुमच्या आयुष्याचा काही भाग प्रकाशमान आहे, पण काही भागात अजूनही अंधार आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कुठल्या तरी भागात अंधार पसरलेला असू शकतो. म्हणूनच मनात शांती नाही. सर्वांसोबत आनंदाने राहता येत नाही. राग आणि चिडचिड येते. कुठला तरी अंधार तुमच्यावर परिणाम करतो आहे. तुमच्या घरातल्या एका भागात प्रकाश आहे तर दुसऱ्या भागात अंधार आहे. अशाच प्रकारे तुमच्या घरात शांती नसणे, कामाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा कुठल्याही क्षेत्रात कुठेतरी अंधार आहे. पापाचा अंधार, आजारपणाचा अंधार, चिंता किंवा भीतीचा अंधार, हे सगळं तुमच्या आयुष्यावर परिणाम करते आणि तुम्हाला त्रास देते. तो अंधार प्रभू दूर करतो आणि सर्वप्रथम तुम्हाला प्रकाशमय करतो, जेणेकरून तुम्ही जिथे आहात तिथे उजळू शकता आणि तिथल्या सगळ्या अंधाराला दूर करू शकता. म्हणूनच तुम्ही उठून प्रकाशमान व्हा, असं प्रभू सांगतात. त्यासाठी तो नेहमी तुमच्याशी बोलतो. जेव्हा तो प्रकाश तुझ्या आयुष्यात येतो तेव्हा अंधार निघून जातो. अंधार दूर करण्यासाठी एक गोष्ट करावी लागते. प्रकाश तिथे यायलाच हवा. तुम्ही अंधार जा असे तुम्ही प्रयत्न केला तरी तो अंधार तसाच राहतो. कितीही धडपड केली तरी तो अंधार जात नाही. अंधार असलेल्या घरात एका कोपऱ्यात एक दिवा असतो. अंधार जा पर जात नाही. मी जर फक्त एक दिवा घेऊन आलो तर अंधार आपोआप निघून जाईल. म्हणूनच जर तुम्ही तुमच्या आयुष्यात येशूला आमंत्रित केलं
तर अंधार असलेला भाग आपोआप नाहीसा होईल आणि तुमच्यात एक प्रकाश येईल. जेव्हा तुम्ही प्रकाशमान होता तेव्हा तुमच्या घरात, जिथे तुम्ही आहात, जिथे तुम्ही काम करता, जिथे तुम्ही गावात जाता, तिथे एक प्रकाश, एक आनंद, एक समाधान, एक आशीर्वाद तुम्हाला नक्कीच दिसेल. म्हणूनच प्रभू असं सांगतात, तुमच्यात एक प्रकाश आला आहे. तुमचा प्रकाश इतरांना दिसावा म्हणून तो सांगतो. तुम्ही मेणबत्ती विझवली, पण तुम्हीच प्रकाशमान व्हा. तुमचा प्रकाश सर्वत्र पसरू द्या. म्हणूनच आपल्याला हे समजून घ्यायला हवं की आपल्या घरात, आपल्या नात्यांमध्ये, आपल्या समाजात आपण प्रकाशमान व्हायला हवं. अंधार दूर करायला हवा असं तो आपल्याला सांगतो. हा प्रकाश आपल्याकडे कसा आणायचा आणि अंधार कसा दूर करायचा असं विचाराल तर मत्तयूचे 5वे अध्याय 16वे वचन बघा. म्हणजे मत्तयू 5:16 मध्ये काय सांगितलं आहे ते पहा. तो काहीतरी विशेष गोष्ट सांगतो. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. जगात जिथे तुम्ही राहता, तुमच्या घरात, गावात, शहरात, कामाच्या ठिकाणी, शिकण्याच्या ठिकाणी, कुठेही असाल, तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुमच्या चांगल्या कृती पाहिल्या पाहिजे. तसंच इतर लोकांना दिसतील अशा चांगल्या कृती तुम्ही कराव्यात असं सांगितलं आहे. तुमच्या चांगल्या कृतींमुळे तुमचे स्वर्गातील पित्याचा आनंदी व्हावेत म्हणून तुमचे प्रकाश इतरांसमोर चमकू द्या. त्यामुळे ते तुमच्या चांगल्या कृती पाहून स्वर्गातील पित्याचा गौरव करतील. तुम्ही जिथे असाल तिथे प्रकाश पसरवा. तिथे अंधार नाहीसा होईल. तुमच्या चांगल्या कृतींमुळे हे लक्षात राहील असं देवाला वाटतं. काही वर्षांपूर्वी पाळयनकोटे मध्यवर्ती तुरुंगात तुरुंग पोलीस अधिकारी होते. पोलिसांमध्ये त्या तुरुंगाचे तेच मुख्य अधिकारी होते. त्यांनी आपली सेवा, चांगली कामे ऐकून मला बोलावले होते. त्यांनी बोलावले आहे असं सांगून मी तुरुंगात त्यांना भेटायला गेलो. मुद्दा असा होता की तुरुंगात आलेल्या कैद्यांसाठी काहीतरी चांगलं करावं अशी त्यांना चांगली भावना होती. त्यांना शिकवावं, परीक्षा द्यायला लावावं, कौशल्य शिकवावं. जेव्हा ते तुरुंगातून बाहेर पडतील तेव्हा व्यवसायासह बाहेर पडावं. त्यांना उत्पन्नाचं साधन मिळावं. काम म्हणजे स्वीट कारमध्ये उत्पादित केलेल्या वस्तू त्यांना उत्पन्नाचं साधन व्हावं. म्हणजे ते तुरुंगातून बाहेर पडताना त्यांच्या हातात काम असावं. ते पुन्हा चुकीचं काही करणार नाहीत. त्यांना उपजीविकेचं साधन निर्माण करून द्यावं. बरीच योजना आखण्यात आल्या. यामुळे त्या तुरुंगातील मित्रांमध्ये मोठा आनंद आणि समाधान निर्माण झालं. मी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा मी आत होतो. चला जाऊया. त्याआधी कधीच पाहिलं नव्हतं म्हणून आत जाऊन पाहू का असं विचारलं. लगेचच एक पोलीस तिथे शिपाई असणाऱ्या पोलिसाला बोलावून या चला असं म्हणाले. त्यांनी मला तिथे घेऊन गेले. मी तिथे गेलो तेव्हा प्रत्येक खोली दाखवली. कैदी जिथे राहतात, चौकशीसाठी असलेले, शिक्षा झालेले, जन्मठेपेची शिक्षा झालेले असे विविध प्रकारचे कैदी आहेत. त्यात उद्योग विभाग आहे जिथे हे कैदी वस्तू तयार करतात आणि काम करून कमाई करतात. प्रशिक्षण केंद्र, संगणक, शिवणकाम केंद्र होती. तिथे विरोधाभासी वाटणारी कार्यालयही होती. पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना ते म्हणाले, ही आमच्या तुरुंगात आल्यापासून हा तुरुंग बदलून गेला आहे. सगळ्यांच्या मनात आनंद आहे. चांगले बदल झाले आहेत. ते तिथल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलत होते तेव्हा ते सगळेही त्यांच्याबद्दल आनंदाने मनापासून बोलत होते. मी तिथे असलेल्या कैद्यांशीही बोललो. तेव्हा मी विचारलं, इथे अधिकारी कसे आहेत? तेव्हा त्यांनी सांगितलं, ही साहेब आल्यापासून तुरुंगात खूप बदल झाले आहेत. ते सगळेही आनंदाने बोलत होते, साक्ष देत होते. कैदी आनंदी आहेत. पोलीस कर्मचारीही आनंदी आहेत.
तिथे राबवण्यात येणाऱ्या काही चांगल्या योजनांना दाखवताना ते सगळे आनंदी होते. एका माणसाच्या चांगल्या कृतीमुळे त्या तुरुंगातच बदल घडलेला मी स्वतः पाहू शकलो. आता कदाचित ते आणखी कुठेही लागू केले असती. त्या काळात मी स्वतः पाहिलं. मी त्यांच्याशी बोलताना हे जाणून घेतलं. ते उद्धारले गेले आणि येशू ख्रिस्ताला जीवन अर्पण करून पवित्र आत्म्याच्या अनुभवास जगणारे एक दैवी व्यक्तिमत्व होते. तुम्ही पाहिलं का? त्यांनी उद्धार मिळवून येशूला आयुष्यात स्वीकारलं आणि त्यामुळेच तो प्रकाश त्यांच्या आत आला. ते ज्या ठिकाणी काम करत होते तिथे त्यांनी आपल्या प्रकाश आणि चांगल्या कृतींमधून तो प्रकाश पसरवला. त्यांच्या आत एक मोठा आनंद होता हे पाहायला मिळालं. हेच तर प्रभू सांगतात, माझ्या मुलांनो, तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी तुमच्यातील चांगल्या कृती पाहाव्यात. हेच खरे प्रकाश आहे. त्यातून तुमचा प्रकाश इतरांसमोर उजळायला हवा. प्रभू काय सांगतात? तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर लाच घेता प्रामाणिकपणे वेळेवर आणि मेहनतीने काम करा, म्हणजे तुमचा प्रकाश चमकेल. व्यवसाय करत असाल तर ग्राहकांना जास्त नफा मिळवून देता प्रामाणिकपणे व्यवहार करा. शुद्ध आणि चांगल्या वस्तू देऊन तिथेही तुम्ही तुमचा प्रकाश उजळू द्या. फक्त पैसे कमवण्यासाठी भेसळ करणे, फसवणूक करणे, जास्त नफा मिळवणे हे सगळं टाळा. या चांगल्या कृतींमुळे लोकांसाठीच मी हा व्यवसाय करतोय आणि देवानेच मला ही संधी दिली आहे असं तुम्ही मनाशी ठरवा. माझ्या मनात फक्त पैसे कमवण्याचा हेतू नसावा. देवाने तुम्हाला ही नोकरी दिली असेल तर इतके लोक बेरोजगार असताना मला ही नोकरी मिळाली आहे. ती प्रामाणिकपणे, नीटनेटकेपणाने आणि मेहनतीने करायला हवी. जेवढा पगार घेतो त्यासाठी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करायला हवे. हसवणूक करू नये. तुमच्या चांगल्या कृतींमुळे तुम्ही उजळून निघायला हवे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही शिकता, ज्या ठिकाणी राहता, तिथे तुमचे चांगले स्वभाव, चांगल्या कृती इतरांसमोर आदर्श म्हणून जगाव्यात. चांगले काम केल्याने तुम्ही उजळून निघायला हवे, कारण तुमच्यावर प्रकाश पडला आहे. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. येशूचा प्रकाश तुमच्यात आला आहे. त्या प्रकाशाला उजळण्यासाठी तुम्ही जागा द्यायला हवी आणि तुम्ही उजळणारे जीवन जगायला हवे. तेव्हा तुमच्या आजूबाजूचा सारा अंधार दूर होईल. या वर्षी तो तुम्हाला वचन देत आहे. मग हा अंधार दूर करण्यासाठी आणि प्रकाशमान होण्यासाठी काय करावं लागतं ते पहा. मी लहान मुलगा असताना आमच्या घरी त्या काळात वीज व्यवस्थित नसायची. त्यामुळे अंधार पडताच तो अंधार लगेच पसरायचा. रस्त्यावर इतर मुलांसोबत खेळत असलो तरी अंधार पडताच सगळे आपापल्या घरी निघून जायचे. आम्ही घरी आलो की घरात लाईट आहे का, वीज आहे का ते बघायचो. दिवा लावून ठेवलेला असायचा. मातीच्या दिव्यात थोडं तेल टाकून ठेवलेलं असायचं. घरात बरेच लोक असायचे. 2 दिवे किंवा 3 दिवे लावलेले असायचे. त्यात रॉकेल तेल टाकून लावलेला एक छोटा दिवा असायचा. त्यात लाल रॉकेल घालून ठेवलेली असायची. काही वेळा दिवा लागल्यास तो उचलून दुसऱ्या खोलीत घेऊन जायचे, कारण तिथे अंधार असायचा. घरात एकच दिवा असल्याने त्याच जागेत उजेड असायचा. दुसऱ्या खोलीत जायचं असल्यास तो दिवा हातात घेऊनच जायचो, नाहीतर अंधार असायचा. तिथे उजेड असावा असं वाटलं तर 2 खोलींमध्ये जायला भीती वाटायची. अंधारात जाऊन आपटून पडू शकतो म्हणून तो दिवा हातात घेऊनच जायचे. पण काही वेळा प्रत्येक खोलीत वेगळा दिवा ठेवलेला असायचा. एका खोलीसाठी एक दिवा. अशा प्रकारे प्रत्येक खोलीत दिवे ठेवले की घरात उजेड असायचा. मग आमची आई कुठेही सहज जाऊन येऊ शकायची. आता बघा, तुमच्या आयुष्यात प्रत्येक भागात उजेड आहे का ते पहा. तुमच्या घरातल्या प्रत्येक भागात उजेड आहे का? जिथे तुम्ही दिवा ठेवला आहे तिथेच उजेड असतो. बाकीच्या ठिकाणी अंधार असतो.
म्हणून आपण प्रत्येक जण, प्रत्येक देवाचं मूल, आपण जिथे राहतो, जिथे काम करतो, जिथे आपलं आयुष्य घालवतो, तिथे जर आपण उजेडासारखे राहिलो तर अंधाराला काहीच काम उरणार नाही. अंधाराच्या शक्ती संपून जातील. सैतानाच्या युक्त्या पूर्णपणे निष्क्रिय होतील. म्हणूनच त्या दिवशी तो म्हणतो, उठा, प्रकाशमय व्हा असं सांगतो. प्रभू हा उजेड यायला हवा, तो आपल्यात चमकायला हवा. भाव वाटत असेल तर काय करायला हवं? मी पाहिलं आहे, संध्याकाळ झाली की अंधार पसरायला लागतो. माझी आई बसून त्या दिव्यातील 4-5 दिवे असलेल्या खोलीत, जिथे अजिबात प्रकाश नसतो, तिथे लहान मातीचे दिवे जे काही असतात सगळं काढून स्वच्छ करतात. सर्वात आधी करायचं काम म्हणजे त्या दिव्यांची वात आणि दिवे स्वच्छ करणे. रोज हे स्वच्छ करतात. त्यावर काळं साचलेलं असतं, तेच प्रकाश. त्या ज्वालेने जळून ते काळं होतं. तेव्हा ते काळं असताना प्रकाश बाहेर येत नाही. प्रकाश आतमध्येच अडकून राहतो. मग प्रकाश यावा म्हणून काय करावं लागतं? ती घाण काढून टाकावी लागते. त्यासाठी राख वापरतात. ते स्वच्छ करून दिव्याची चिमणी स्वच्छ करतात. मग त्या चिमणी वाती ठेवली की तेजस्वी प्रकाश मिळतो. तेव्हा शुद्धीकरण व्हायला हवं. ती वात नीट ओळखून वर काळं राहील का? ठेवताच लगेच पेटवणे कठीण असतं. म्हणून ते सगळं नीट करून त्या वातीला मऊ करून काळं काढून टाकतात, स्वच्छ करतात. मग प्रकाशाबद्दल बोलायचं झालं तर आधी शुद्धीकरण व्हायलाच हवं. आपलं जीवन शुद्ध झालं तरच आपण प्रकाशाबद्दल बोलू शकतो. अंधार आणि घाण ठेवून कधीच तेजस्वी होऊ शकत नाही. म्हणूनच रोज वेळोवेळी वाचन करावं लागतं, प्रार्थना करावी लागते. हे बायबल आपल्याला पवित्र करेल. आपण जास्त प्रार्थना केल्यावर देवाशी आपला संबंध वाढला की आपल्याला कळतही नाही आणि आपल्यात एक पवित्रता निर्माण होते. म्हणूनच पहाटे उठून जास्त वाचन करावं लागते, प्रार्थना करावी लागते. आपण प्रार्थना करून आपल्या आयुष्यातील अस्वच्छता दूर करायला हवी. आपल्याला हवं म्हणून आपण घाण करत नाही. आपण पापांनी भरलेल्या जगात जगतो. त्यामुळे आपण बाहेरच्या लोकांशी मिसळतो. आपल्याला कळतही नाही आणि ती पाप येऊन चिकटतात. राग, गर्वाने भरलेली शब्द, अशी परिस्थिती आपलं आयुष्य डागाळून टाकते. तो डाग असताना आपण प्रकाशू शकत नाही. म्हणून दररोज येशूच्या रक्ताने धुतलं जावं लागतं. रोज जाऊन प्रभूला सांगावं, आज माझ्या आयुष्यात जे काही दिसलं ते दोष, ते माझ्यात येऊन चिकटलेली अस्वच्छता, ते स्वच्छ करता येत नाही म्हणून धुवा. मला पवित्र करा. योग्य वचनाने मला पवित्र करा, शुद्ध करा. दररोज स्वतःला पवित्र करत राहिलं पाहिजे. तेव्हाच आपण प्रकाशू शकतो. या अस्वच्छतेवर अजून अस्वच्छता जमा होत गेली तर प्रकाश बाहेर येणारच नाही. तो पूर्णपणे बंद होऊन जाईल. तुमच्या आयुष्यात आज परमेश्वराचा प्रकाश आला असला तरी तो चमकू शकलेला नाही. कारण ही सगळी कारणं आहेत. आज कबूल करून सर्वप्रथम शुद्धीकरण मिळवायला हवे. दुसरं एक काम म्हणजे दिवा पेटवायचा असेल तर त्यात तेल ओततात. काही गावांमध्ये त्या दिव्याला वेगळं नाव आहे. आणखी काय वापरतात ते पेटवायला? प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं तेल वापरतात. आपल्या देशात बहुतेक वेळा रॉकेल तेलच वापरतात. कुरोशिनी म्हणते, त्या रॉकेल तेल ओतलं का? ते रॉकेल कमी झालं का? नाही तर प्रकाश देता येणार नाही. तिथे दिवे स्वच्छ केले आहेत. दिव्यात तेल नसेल तर प्रकाश मिळणार नाही. म्हणून तेल ओतावं लागतं. हे तेल म्हणजेच पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे आणि तो पात्र म्हणजे आपलं हृदय. आपलं हृदय रोज पवित्र आत्म्याने भरलेलं असावे. आपलं हृदय रोज आत्म्याने ताजम राहावे आणि आपण प्रार्थना करत राहावे. आत्म्याच्या वेळेत पहाटे उठून प्रार्थना करा. प्रार्थना केल्यावर तुमच्यात पवित्र सामर्थ्य, शक्ती निर्माण होईल. तुम्ही उजाळायला लागाल. तुमच्या चेहऱ्यावर तेज असेल. तुमच्या बोलण्यात, वागण्यात,
सगळ्या गोष्टींमध्ये प्रकाश दिसेल. आजूबाजूचे लोकसुद्धा ते पाहू शकतील. म्हणूनच त्या अभिषेकाची गरज आहे. दररोज पवित्र आत्म्याने भरले जाणे किती आवश्यक आहे हे समजून घ्यायला हवे. आज तुम्ही पवित्र आत्म्याने भरले जायलाच हवे. कामावर, शाळा किंवा कॉलेजला, व्यवसायासाठी बाहेर पडण्यापूर्वी, सेवेसाठी बाहेर पडण्यापूर्वी हे आवश्यक आहे. शुद्ध होऊन पवित्र आत्म्याने भरलेले अनुभव घेऊन तुम्ही बाहेर पडलात तर तुमचं जीवन उजळून निघेल. तुम्ही जिथे जाल तिथे प्रकाशमान राहाल. प्रार्थना करायला विसरलात, पवित्र आत्म्याने भरले जाण्याला महत्त्व दिलं नाही तर तुम्ही प्रकाशमान होऊ शकणार नाही. तुमच्यात येशूचा प्रकाश असेल पण तो प्रकाश बाहेर दिसणार नाही, ते चमकणार नाही. म्हणूनच यासाठी हे तेल आवश्यक आहे. तेल बघा, दररोज तेल ओततात का? तेल रोज रोज निवडून घेत नाहीत. म्हणूनच प्रभू दररोज सर्वसामान्य कृपा देतो, सर्वसामान्य अभिषेक देतो. पण दररोज लागणारे आवश्यक असलेला नवीन अभिषेक. आपण आपल्या देवाच्या अधीन व्हायला हवं, हे महत्वाचं आहे. तिसरं म्हणजे हे सगळं केलं तरी दिवा पेटवायला हवा, प्रकाश यायला हवा, नाही का? एक दिवा पेटवून तो योग्य ठिकाणी ठेवायला हवा. तेव्हा तो दिवा पेटवणारा आपल्यावर साक्ष ठेवतो. ती आहे पवित्र आत्म्याची ज्वाला. म्हणूनच आपण तेल टाकून आणि तो अग्नी पेटवतो. त्या क्षणी पवित्र आत्म्याची ज्वाला आपल्यात आली की प्रकाश यायला सुरुवात होते. मग येशू म्हणतो, दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. तो प्रकाश म्हणजेच येशू तुमच्याकडे आला आहे. पण चिंता, दुःख, भीती यांनी तुम्ही तो झाकून ठेवला आहे. म्हणूनच नेहमी दुःखी, उदास असता, सतत चिंता करत असता, कारण तुमच्या आयुष्यात प्रकाश नाही. तुम्ही तो प्रकाशाला स्वीकारला आहे, पण तुम्ही चिंता, झोप, भीती आणि समस्यांनी तो झाकून ठेवला आहे. त्यातून बाहेर काढून तो दिवा दिव्याच्या उंच ठिकाणी ठेवायला हवा. तेव्हाच तो संपूर्ण घरात प्रकाश पसरवेल आणि अंधार दूर करेल. म्हणून तुमच्या आयुष्यातील अशा काही कमजोरी किंवा त्रुटीमुळे तुम्ही प्रकाश झाकू नका. दिवा उंचावर, दिव्याच्या काठीवर ठेवायला हवा. तेव्हाच तुम्ही त्या दिव्याच्या काठीवर असलेल्या दिव्यासारखे प्रकाशमान व्हाल. लोकांनी चांगल्या गोष्टी पाहायला हव्यात. हे सरकारी अधिकारी आहेत, हे लाच घेणार नाहीत. काय एक ख्रिश्चन आहे असं म्हणायला हवं, हे प्रामाणिकपणे वागतात. त्यामुळे ते लोक म्हणायला हवं की ते ख्रिश्चन आहेत. हे चुकीचं बोलणार नाहीत. काही झालं तरी चुकीचं बोलणार नाहीत. ते शांत आणि संयमित असतात, कारण ते ख्रिश्चन आहेत असं तुमच्या घरात सांगायला हवे, कामाच्या ठिकाणी सांगायला हवे, तुमच्या गावात, शहरात, सर्व ठिकाणी सांगायला हवे. अशा चांगल्या कृतींमधून आपला प्रकाश पसरायला हवा. तेव्हा शैतानाचा अंधार पूर्णपणे दूर होईल आणि शैतानाचा अंधार नष्ट होईल. आपला प्रकाश जिथे जिथे दिसेल तिथे तिथे शैतानाचे सर्व डावपेच पूर्णपणे दडपले जातील. म्हणूनच तो सांगतो, माझ्या मुला, माझ्या मुली, उठ आणि उजळ, उठ आणि प्रकाशमान हो, कारण शैतानाचा अंधार दूर होईल. उठ आणि प्रकाशशील, तुझ्या विरुद्ध उपवासाने लढणारा शैतानही पराभूत होईल. तू उठून उजळलास तर तुझ्या व्यवसायात, कुटुंबात किंवा शैतानाने आणलेल्या सर्व संघर्षांवर विजय मिळेल. ते सर्व दडपले जाईल आणि तुला दिले जाईल. म्हणूनच उठ आणि प्रकाशमान हो. मग हा येशू जो प्रकाश आहे तुझ्या आयुष्यात आला आहे का? तुम्ही त्याला स्वीकारले आहे का? विचार करून बघा. जरी तुम्ही त्याला स्वीकारले असले तरी तुमच्या आजूबाजूला अजूनही काळ्या धुराने झाकलेले आहे का? ते दुरुस्त करा. काय आहे तिथे? योग्य आहे का नाही हे तपासा. कारण जर योग्य नसेल तर जळणार नाही. पण आपण पवित्र आत्म्याने जळत राहायला हवे. प्रार्थना करूया का? या वचनासाठी धन्यवाद, या आज्ञेसाठी धन्यवाद. मी उठून प्रकाशमान होतो. माझ्यावर प्रकाश आला आहे. येशू म्हणून प्रकाश माझ्यात आहे.
आता मला उजळून निघायला हवे. मी सर्व लोकांमध्ये माझ्या चांगल्या कृतींमुळे, साक्षीदार वचनामुळे प्रकाश देणे आवश्यक आहे. मी स्वीकारतो. तुम्ही मान्य करता का? या दिवसापासून तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होईल, प्रकाश प्रकट होईल व आनंद आणि समाधान येईल. आता प्रार्थना करूया. 1 मिनिट डोळे बंद करूया. प्रभूची स्तुती असो. या वचनाबद्दल तुझे आभार. मी उठेन, तेजस्वी होईन. माझे प्रकाश आले आहे हे विश्वासाने कबूल करा. प्रार्थना करा. प्रभू, माझा प्रकाश आला आहे. मी उठेन, तेजस्वी होईन. तूच देव आहेस, मला तेजस्वी करतोस. त्याबद्दल तुझे आभार. जो देव आम्हाला तेजस्वी करतो, आम्ही तुझी स्तुती करतो. मी उठेन, तेजस्वी होईन. तुझा प्रकाश माझ्यात आला म्हणून मी तुझी स्तुती करतो. प्रभू, येशूचा प्रकाश माझ्या आयुष्यात यावा. मला येशूसाठी तेजस्वी व्हायला हवे. सत्कर्मांद्वारे माझा प्रकाश लोकांसमोर चमकावा. येशूचे गौरव होऊ दे. प्रभूचे नाव उंचावले जावे. हे इच्छित असलेल्या या मुलगा आणि मुलीसाठी मी प्रार्थना करतो. प्रभू, तुझा प्रकाश त्यांच्यावर उगवू दे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अंधाराचा भाग दूर होऊ दे. पाप आणि शापाचा अंधार येशूच्या नावाने त्यांना सोडून जाऊ दे. रोग वेदनेचा अंधार त्यांना सोडून जाऊ दे. सैतान आणि मृत्यूचा अंधार त्यांना सोडून जाऊ दे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अंधाराचा भाग प्रकाशात बदलू दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने अंधार दूर जाऊ दे आणि ते तेजस्वी होऊ दे. तुझा प्रकाश त्यांच्यावर उगवू दे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर व्हावा म्हणून येशूचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात चमकू दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझा प्रकाश त्यांच्यात प्रवेश करतो. धन्यवाद. तू त्यांना तुझ्या प्रकाशाने भरल्याबद्दल धन्यवाद. कोणताही अंधार त्यांना कधीच जिंकू शकणार नाही. प्रभू, अंधारावर विजय मिळवण्यासाठी तू त्यांना जी कृपा आणि मार्गदर्शन देत आहेस त्याबद्दल तुझे आभार मानतो. प्रभू, आजपासून त्यांच्या कुटुंबात, नोकरीत, सेवेत परिवर्तन होऊ दे. प्रभू, त्यांना आनंदी होण्यास मदत कर, कारण प्रकाश आला आहे आणि आनंद आला आहे. पहा, प्रभूचा प्रकाश आपल्यावर उगवला आहे. मी उठेन, तेजस्वी होईन. प्रभू, आम्ही तुला वचन देतो की आम्ही उठून तेजस्वी होऊ. प्रभू, अशा प्रकारे प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद दे. या महिन्यात त्यांच्या गरजा पूर्ण कर. त्यांची कमतरता पूर्ण कर. त्यांना आनंदाचे दिवस पाहायला मदत कर आणि प्रत्येक अडचण, त्रास, समस्या दूर होऊ दे. त्यांचा दुःख आनंदात बदलू दे. या महिन्यात त्यांना आवश्यक आशीर्वाद दे. त्यांना आशीर्वाद, आनंदी कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने चमत्कार घडू दे. त्यांचे कार्य होऊ दे. त्यांना आशीर्वाद दिल्याबद्दल तुझे आभार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो पिता. आमेन. आमेन. दररोज देवाच्या वचनाची कबुली द्या आणि त्यावर प्रार्थना करा. विश्वासाने म्हणा, मी उठेन आणि तेजस्वी होईन. माझे प्रकाश आले. येशूचा प्रकाश आपल्यात आला आहे. मी उठेन, तेजस्वी होईन. हे विश्वासाने सत्य म्हणा. आजपासून तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधाराचा दूर जाईल. सर्वत्र प्रकाश असेल. तुमच्या आयुष्यातील सर्व दिवस तुम्ही प्रभूने दिलेल्या प्रकाशावर आनंदी राहा. तुम्ही तेजस्वी व्हाल आणि तुमच्यामुळे अनेकांना आशीर्वाद मिळेल. आमेन. For further details and prayer support, contact Jesus Redeems Ministries, Nalumavudi, Thoothukudi District, 628-211. Our phone number 04639-353535. info@jesusredeems.org. Our website www.jesusredeems.com. God bless you.